जय श्रीराम. ओळखलं का मला? मी तुमचा फ्रेंड गणेशा. प्रत्येक वर्षी मला गणेश चतुर्थीला तुम्ही घरी आणता किंवा सार्वजनिक मांडवात बसवता. पण तुम्हाला माहितीये का, स्वातंत्र्याच्या आधी माझे प्रिय भक्त भाऊसाहेब रंगारी हे प्रथम मला स्वतःच्या घरात बसवायचे. ही घटना ज्यावेळी लोकमान्य टिळकांच्या नजरेस पडली, यातून त्यांना समाज बांधणीची कल्पना सुचली आणि सकल हिंदू समाजाला एकत्रित करण्यासाठी मला सार्वजनिक ठिकाणी आणलं. कालांतरानं त्याची मंडळ बनली. त्यांचा उद्देश फक्त एवढाच होता की भारत मातेच्या आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सकल हिंदू समाजाचं एकत्रीकरण. पण आज पारंपरिक आणि सांस्कृतिक गोष्टी बंद करून डीजेच्या तालावर नाचत मला आणता. माझ्याच मंडपात माझ्या समोर पत्ते खेळता, व्यसन करता, पिक्चरची घाणेरडी गाणी वाजवता. तेवढंच नाही तर विसर्जनाच्या दिवशी मला नदीच्या पुलावरून खाली फेकून देता. माझी विटंबना करता. माझ्या पूजेसाठी वापरून झालेले दुर्वा फुलांचे निर्माल्य नदी पात्रात टाकून तिला प्रदूषित करता. याच उद्देशासाठी मला आणता का? मला या गोष्टीचा खूप त्रास होतो. मी या निसर्गाचा रक्षण करताय. म्हणून या वर्षीच्या माझ्या उत्सवामध्ये सर्व भक्त मंडळांना माझ्याकडून एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही 10 दिवस माझ्या समोर चित्रपटांची गाणी न वाजवता तुम्ही आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर शंभू महाराज यांची गाथा जास्तीत जास्त समाज बांधवांपर्यंत पोहोचवू शकता का? हिंदू मावळ्यांनी जे गड किल्ले उभारलेले आहेत त्यावर आता बेकायदेशीरपणा अतिक्रमण करण्यात आली आहेत. ते काढण्यासाठी हा विषय जास्तीत जास्त समाज बांधवांपर्यंत पोहोचू शकता का? असे विचार तुमच्या मनात का येत नाहीत? समाजाच्या एकवटण्यासाठी आणि निसर्गाच्या रक्षणासाठी आता मलाच विचार करावा लागत आहे. म्हणून जे माझे प्रिय भक्त मला घरात बसवत असतील त्यांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती न आणता पर्यावरण पूरक शाडू मातीची मूर्ती घरात आणून बसू शकतात का? आणि माझ्या विसर्जनाच्या दिवशी प्रत्येक भक्तानं आपल्या घरातच एका बकेट मध्ये माझं विसर्जन करून माझी माती आणि माझ्या पूजेचं निर्माल्य एका कुंडीमध्ये एकत्र करून माझ्या आठवणीच्या नावानं एक झाड लावू शकता का? असे प्रभावी उपक्रम प्रत्येकानं चालू करा. म्हणजे माझ्या उत्सवाची बदनामी आणि माझी विटंबना होणार नाही. तर चला, या वर्षीपासून पुन्हा लोकमान्य टिळकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सकल हिंदू समाजाच्या एकत्रीकरणासाठी आणि निसर्गाच्या रक्षणासाठी हा माझा उत्सव साजरा करूया. तर चला, गणपती बाप्पांच्या विनंतीचा मनापासून विचार करू. तर बोला मग, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.